तुम्हाला सांगू का, कधीतरी काहीतरी वेगळं असं खावं वाटलं ना, तर त्यावेळेस काय करायचं, अशा पद्धतीने एकदा दही तडका बनवा. म्हणजे तुम्हाला दही आवडत असेल तर बरं का. आता बरेच जण आहेत, की त्यांना दही आवडत नाही. पण दही तुम्हाला आवडत नाही ना, तर अशा पद्धतीने तडका देऊन खाल्ला ना, एकदम भारी लागते. आता मी कधी-कधी कढी पण करत असते आणि कधी तर असा तडका पण बनवत असते. एक नंबर लागतो. आता मी कसा बनवते ते तुम्हाला सांगते. तर लोखंडाच्या कढईत करते, तर तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा. आणि आवर्जून सुकी लाल मिरची वापरायची. आता माझ्याजवळ काही लाल मिरची सुकी नव्हती बरं का, त्यामुळे मी हिरवी वापरली. हिरवी नाही वापरली तरी पण चालते. पण मी आपली थोडीशी घातली. नंतर बारीक अशी कट केलेली कोथिंबीर, हळद घालायची आणि जे तांबडं तिखट असतं ना, ते तांबडं तिखट घालायचं, सगळं मिक्स करायचं. थोडंसं आंबट असं दही असेल तर भारी लागतं. त्यामुळे थोडंसं आंबट असं दही घालायचं, सगळं मिक्स करायचं आणि काय करायचं, गॅस बंद करायचा बरं का. नाहीतर काय होतंय, दही असं गरम-गरम सगळं घातलं ना, दही फुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे सगळं एकत्र घातलं, मिक्स करताना गॅस बंद करायचा, कारण फोडणी असतानाच गरम असते आणि तसं पण आपण तडका देतोय. त्यामुळे जे तडक्याचं जे साईडला जे तडका पॅन करून दह्याजेव घालतोय, ते आपण दहीच आपण ह्याला डायरेक्ट मिक्स करतो, एवढाच फरक आहे. तर मग सगळं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि तुम्ही इथं बघू शकता एकदम भारी असा दही तडका झाला हा ना भातासोबत एक नंबर लागतो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करा आणि मी कसा केलाय ते नक्की सांगा. चला तर बाय बाय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.